टिळक रस्त्यावरील हिराबाग इथं नानासाहेब पेशव्यांनी बाग खासगी वापरासाठी तयार केली। त्याच ठिकाणी एक वास्तू देखील बांधली। ही वास्तू आता टाउन हॉल या नावाने ओळखली जाते। इसवी सन 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी ही जागा या वास्तूसाठी निवडली। या वास्तूचा दिवाणखाना पेशवेकालीन पद्धतीचा आहे। पश्चिमेला फरसबंदी चौक होता। त्या काळी या चौकातून सारसबाग व गणपती मंदिराचे विहंगम दृश्य दिसायचे। घराच्या वरच्या मजल्यावर प्रशस्त गच्ची आहे। इथल्या दिवाणखान्यातील शिसवी खांब महिरपींनी जोडले आहेत। दिवाणखान्याच्या लाकडी छतावर नक्षीकाम आहे। या घराच्या आजूबाजूला 14 एकरांची बाग फुलवलेली होती। इंग्रजी साधनांमध्ये या बागेचा उल्लेख डायमंड गार्डन असा आढळतो। पहिल्या माधवराव पेशव्यांचा विवाह भोजन समारंभ याच ठिकाणी झाल्याचा उल्लेख पेशवे दप्तरात आहे। वसंत पंचमी, रंगपंचमी इत्यादी सण इथं साजरे होत। पहिल्या माधवराव पेशव्यांनी या घराची आवश्यक ती डागडुजी केली। इथल्या खिडक्या दरवाजांचे काम 19व्या शतकात झाले आहे। खोल्यांच्या भिंतीवर पेशवेकालीन देवड्या व महिरपी कोरल्या आहेत। दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात या वास्तूचा वापर अधिक झाला। राजकीय भेटींचा, समारंभांचा, इंग्रज मानकऱ्यांचा व इतर अधिकाऱ्यांना शाही मेजवान्या इथं देण्यात आल्या। 1803 साली लॉर्ड व्हॅलेन्शिया या ब्रिटिश प्रवाशाने इथल्या शाही मेजवानीचा वृत्तांत लिहून ठेवला आहे। मराठमोळ्या पद्धतीचा खाली बसून जेवणाचा स्वाद शाही पद्धतीने त्यांनी घेतला। मात्र सोबत येताना सुऱ्या व काटे चमचे ते घेऊन आले होते। या कार्यक्रमाचे वर्णन व्हॅलेन्शियाज ट्रॅव्हल्स या प्रवास वर्णनात आहे। याच वर्णनात देवघेव झालेल्या भेटवस्तूंचाही तपशील आहे। इंग्रजी सत्तेत पेशव्यांच्या सर्व मिळकती इंग्रजांकडे आल्या। सार्वजनिक व्यासपीठाकरता मान्यवरांनी ही वास्तू विकत घेऊन 1874 साली टाउन हॉल कमिटीची स्थापना केली। इथं अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन झाले। टिळकांच्या प्रयत्नाने 1897 साली स्वामी विवेकानंदांचे व्याख्यान झाले। या टाउन हॉलची कार्यपद्धती, नियमावली मुंबई टाउन हॉलच्या धर्तीवर झालेली आहे। टिळकांनी तत्कालीन सरदार खंडेराव दाभाडे तळेगाव यांच्या साह्याने हिराबागेत पत्रके वाटून शिवजयंतीची सभा 30 मे 1895 साली घेतली। या बागेचे मूळ प्रवेशद्वार पूर्वेला होते। आता त्या ठिकाणी स्टेडियम बांधले आहे। पेशव्यांनी बांधलेला शिसवी खांबांचा महिरपींनी शोभणारा दिवाणखाना आजही लक्ष वेधून घेतो। काळानुसार बागेचा मोठा तलाव नष्ट झाला। त्या ठिकाणी आता ग्राउंड आहे। मात्र ही वास्तू आजही पुण्याचे वैभव दाखवत उभी आहे।